जयंत पाटील साहेब आहेत त्या कमिटीत, इतर पण आहेत. तर त्यांनी काही मीटिंग घेतलेल्या होत्या मधल्या काळात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राज्यालाही माहिती आहे की अर्थसंकल्पामध्ये मी त्या संदर्भामध्ये बजेट पेश करत असताना AIचा वापर आता कृषीचं उत्पादन वाढवण्याच्या करता आपल्याला करावंच लागणार आहे आणि म्हणून 500 कोटी रुपयाची तरतूद आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्या करता प्रत्येकाच्या काही सूचना असतात. ज्यावेळेस एखादी कमिटी अभ्यास करते त्यावेळेस त्यांच्या काही सूचना असतात आणि त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते. कारण 10ला मीटिंग होती, मध्ये थोडे 15-20 मिनटं होते. तरी त्याच्यातनं एक वेगळ्या बातम्या पसरवण्याच्या मला काहींनी बाहेर फोन आले की दादा अशा काही बातम्या येत आहेत, वस्तुस्थिती काय. म्हटलं काही नाही, नेहमीप्रमाणे आम्ही VSIचे घटक असल्यामुळं जनरल बॉडीला इथं मी येत असतो, नियामक मंडळाला मी तिथं येत असतो. काही कमिटीला मला येता येतं, काही कमिटीला काम असेल. आता अधिवेशन कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आज तर मी येऊ शकलो नसतो, परंतु आता मी इथलं तुमचं काम उरकून मी बारामतीला निघालो. उद्या मी नांदेडला चाललोय. आम्ही त्या संदर्भामध्ये AGला ॲडव्होकेट जनरलला सांगितलेलं आहे की बाबा काय नक्की ऑर्डर झाली. कारण ऑर्डर झाली ह्याच्याबद्दल बातम्या आल्या, परंतु शेवटी फायनल ऑर्डर काय त्या ठिकाणी झाली त्याची माहिती AG आम्हाला देतील आणि ती माहिती घेतल्यानंतर इंडस्ट्रीचं काय म्हणणं आहे. शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत त्याच्याबद्दल तर दुमत असल्याचं काही कारणच नाही. परंतु काही कारखाने सांगतात की बाबा आम्ही साखर तयार करतो, त्या साखरेचं आम्हाला विक्री वर्षभर करावी लागते आणि पैसे आम्हाला तेवढे मिळत नाही त्याच्यातनं विक्री केल्याशिवाय, आणि मग कुठून आम्ही पैसे द्यायचे असं काहींचं म्हणणं आहे. तर त्याच्यात हायकोर्टानं दिलेल्या आदेशाचं पालन करणं हे आमचं कर्तव्यच आहे आणि त्या संदर्भामध्ये AGशी चर्चा करून आम्ही पुढच्या गोष्टी ठरवू. यंदाच्या हंगामात अरे